विधानसभेच्या या परिसरात आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय की आता विरोधक आक्रमक झाले आहेत। विरोधकांनी सुद्धा शिवरायांच्या प्रतिमेला पूजन केलं आणि त्यानंतर या ठिकाणी शिवरायांचा जयघोष करत एका प्रकारे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी दिसत आहेत, विजय वडेट्टीवार देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, तर सतेज पाटीलही आहेत। अनेक महत्त्वाचे नेते, तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते रोहित पवार सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत आणि हे सगळे विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आजचा दिवस गाजवणार असं कळत आहे, ज्याची सुरुवात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आधीच केली आहे। बेड्या हातात घालून त्यांनी निषेध व्यक्त केलाय, प्रश्न उपस्थित केलाय आणि आता त्यात इतरही नेते, महाविकास आघाडीचे इतरही नेते सहभागी झाल्याचं कळत आहे। महाराष्ट्र में दो ही गुंडे, 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 कोकाटे मुंडेंचा राजीनामा, कोकाटे मुंडेंचा राजीनामा, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री धनंजय मुंडे या दोघांच्याही राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे आणि दोनच मुद्दे सध्या आहेत असं म्हणत त्यांनी कोकाटे आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तर ही दृश्य दुसरी सध्या आपण पाहतोय, या ठिकाणी सत्ताधारी पक्ष जे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे भाजपच्या पक्षातील नेत्यांचं पायरीवरती फोटो सेशन होत असल्याचं आताच आपण पाहिलं। मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलं आणि धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष जर पाहिला तर पायऱ्यांवरती त्यांचं फोटो सेशन चालू असल्याचं आता आपण पाहिलंय। हे दृश्य आपण पाहतोय, विरोधक आणि सत्ताधारी सध्या आजूबाजूने जाताना दिसत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे दृश्य आपण पाहतोय, सत्ताधाऱ्यांना अभिवादन करत विरोधक आता विधानसभेच्या आत जाताना दिसत आहेत। राजकीय शिष्टाचार, राजकीय सौदार्द याचंच हे उदाहरण आपण पाहतोय की जरी टोकाचे मुद्दे असले, आपल्यामध्ये मतभेद असले तरी सुद्धा विधानसभा जी आहे या आवारामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन विरोधक आलेले असतात, सत्ताधारीही तेच प्रश्न सोडवायला आलेले असतात आणि म्हणून चर्चा केली जाणार, मैत्रीपूर्ण चर्चा केली जाणार अशीच अपेक्षा या अभिवादनातून हे दोन्ही विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना देताना दिसतात। आजपासून महायुती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच्याच घडामोडी आपण जाणून घेतोय। विधान भवनाच्या परिसरातून थेट लाईव्ह तुम्ही दृश्य पाहताय, साम टीव्हीवरती तुम्हाला ही संपूर्ण घडामोड सध्या दिसतेय। या ठिकाणी विरोधकही दिसत आहेत, सत्ताधारी दिसत आहेत आणि नेमकं कुठले मुद्दे गाजणार याची झलक सुद्धा दिसतेय। कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, त्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा टोकाचं पाऊल उचललंय। इतकंच नाही तर अमेरिकेतून ज्या भारतीयांना बेड्या घालून परत महाराष्ट्रात देशात पाठवण्यात आलं तेही, हाही एक मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। ही दुसरी दृश्य आपण पाहतोय, पंकजा मुंडे ज्या आहेत आमदार त्या देखील आता या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय। मंत्री पंकजा मुंडे सुद्धा विधान भवनात सध्या दाखल झालेल्या आहेत आणि खरं तर बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या करतात आणि हाच जिल्हा गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे, राजकारणाच्या केंद्रबिंदूवरती अडकलेला आहे। त्यांचेच बंधू धनंजय मुंडे सध्या निशाण्यावरती आहेत। अशात पंकजा मुंडेंनी या संपूर्ण प्रकरणावरती आतापर्यंत तरी चुप्पी ठेवल्याचंच दिसतंय। त्या उघडपणे कुठलंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाहीये। मात्र अधिवेशन सुरू होत आहे, प्रश्न तर उपस्थित केले जाणार। यावेळी पंकजा मुंडे बोलणार की पुन्हा चुप्पीच साधणार, त्यांची भूमिका काय असणार पाहावं लागेल। तुर्तास ही दृश्य विधान भवनाच्या आवारातून आपण पाहतोय, या ठिकाणी सत्ताधारी पायऱ्यांवरती दिसत आहेत आणि आता पंकजा मुंडेही दाखल झालेले आहेत। चंद्रकांत पाटीलही आपल्याला दिसत आहेत। भाजपचे नेते, मंत्री